भजन त्यांचा प्राण असल्यामुळे 34 वर्ष झाले तरी एवढं वैभव, एवढी संपत्ती इथं उभी राहते. त्याचं कारण आहे बहुनी केलेली भजनाची सेवा. एवढी माणसं जमा करून दाखव बरं. लय भव्य दिव्य सत्य ती पुन्हा बिगर पाकिटाची बसा विकत घेऊन मिळतील. मग बऱ्याच ठिकाणी आता भजने विकत घेतले जातात, पण बहुंचा हा व्यक्ती विशेष आहे महाराज. आज एवढा हा सोन्यासारखा वारकरी समाज इथे एकत्र आलेला आहे. कोणाच्याच अंतकरणामध्ये नाही आपला सन्मान व्हावा, आपल्याला चाल मिळावी, आपल्याला मान मिळावा, काहीही नाही. कोणाच्याच अंतकरणामध्ये मालापानाची कशाचीच काय नाही अपेक्षा नाही. आपल्याला बहुंची सेवा घडली पाहिजे या पवित्र हेतूने, निर्मळ अंतकरणाने हे सगळे वारकरी वैष्णव न पाचारण करता आज या ठिकाणी काय आहे उपस्थित आहे. का मला वाटतं बहुंनी जर भजनाची सेवा केली नसती तर मला वाटतं अनेक मृदंग वादक, अनेक भजन करणारे वारकरी वैष्णव परिसरामध्ये जन्मालाच आले नसते. वारकरी संप्रदायामध्ये अनेक मृदंग वादक, अनेक वारकरी भजन करणारे वारकरी, हजारो वारकरी आणि शेकडो मृदंग वादक निर्माण करून गुरुवर्य बहुने वारकरी संप्रदायामध्ये मोठी भर घालण्याचं काम केलं. वारकरी भजन म्हणलं की 100 कराच्या फळाला तोडच नाही, मान्यच करावं लागतं. पंढरपूरच्या फडकऱ्यांना सुद्धा अभंग कसा सोडवावा, अभंगाची प्रस्तावना कशी असावी हे 100 करून तर बहु